नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 502वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिली कविता आहे. निराशावादी माणूस तो असतो जो दाट जंगलात झऱ्याच्या काठाकाठाने जात असतो आणि निसर्ग सौंदर्याकडे लक्ष न देता वाघ येईल की काय याचाच विचार करत असतो. आणि आशावादी माणूस तो असतो जो वाघाची डरकाळी ऐकून देखील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. निराशावादी माणूस तो असतो जो दाट जंगलात झऱ्याच्या काठाकाठाने जात असतो आणि निसर्ग सौंदर्याकडे लक्ष न देता वाघ येईल की काय याचाच विचार करत असतो. आशावादी माणूस तो असतो जो वाघाची डरकाळी ऐकून देखील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. दुसरी कविता आहे. मी एका पहिलीतल्या मुलाला विचारले, काय रे, मोठं झाल्यावर तुला कोण व्हावंसं वाटतंय? तो म्हणाला, मी मोठ्या माणसांचं खरं खरं सुद्धा आणि टीव्हीतलं सुद्धा वागणं बघितलंय. मला जर नंतर तशीच माणसं भेटणार असतील तर मी कधी मोठं होऊच नये असं वाटतंय. मी एका पहिलीतल्या मुलाला विचारले, काय रे, मोठं झाल्यावर तुला कोण व्हावंसं वाटतंय? तो म्हणाला, मी मोठ्या माणसांचं खरं खरं सुद्धा आणि टीव्हीतलं सुद्धा वागणं बघितलंय आणि जर नंतर तशीच माणसं मला भेटणार असतील तर मी कधी मोठं होऊच नये असं वाटतंय. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथाचा हा पुढचा 37वा भाग. आत्मा संपूर्ण शुद्ध ज्ञान असतो, तो बदलस नसतो. तोच विविध रूपे घेऊन प्रकृती बनत असतो. आत्मा संपूर्ण शुद्ध ज्ञान असतो, तो बदलत नसतो. तोच विविध रूपे घेऊन प्रकृती बनत असतो. प्रकृतीने स्थूल सूक्ष्म ब्रह्मांड सारे बनत असते. दृश्य वस्तू आणि विचार सारे बनत जाते. प्रकृतीने स्थूल सूक्ष्म ब्रह्मांड सारे बनत असते. दृश्य वस्तू आणि विचार सारे बनत जाते. वस्तू आणि विचार यांना अनेक गुण असतात आणि त्या साऱ्यांना चिकटून सगळे बसतात. वस्तू आणि विचार यांना अनेक गुण असतात आणि त्या साऱ्यांना चिकटून सगळे बसतात. जे चिकटते त्याला बुद्धी धरून ठेवीते. त्यापासून सुटका होणे अशक्य होऊन बसते. जे चिकटते त्याला बुद्धी धरून ठेवीते. त्यापासून सुटका होणे अशक्य होऊन बसते. आत्मा तर बुद्धीपासूनही दूर स्वतःला करतो आणि एकटा जे होते त्याची गंमत पाहत बसतो. आत्मा तर बुद्धीपासूनही दूर स्वतःला करतो आणि एकटा जे होते त्याची गंमत पाहत बसतो. आत्मा तर साक्षीदार असतो, स्वतः फक्त बघतो. जे जे होते त्याला तो ऊर्जा फक्त देतो.
आत्मा तर साक्षीदार असतो, स्वतः फक्त बघतो. जे जे होते त्याला तो ऊर्जा फक्त देतो. जे कर्म आपण करतो, जे विचार आपण करतो, त्या सर्वांवर स्वतःचा ताबा असायला हवा. जे कर्म आपण करतो, जे विचार आपण करतो, त्या सर्वांवर स्वतःचा ताबा असायला हवा. बुद्धीचा दरवाजा नेहमी उघडा राहायला हवा. बुद्धीला अंधुक दिसते ज्याने तो मळ बजायला हवा. बुद्धीचा दरवाजा नेहमी उघडा राहायला हवा. बुद्धीला अंधुक दिसते ज्याने तो मळ बजायला हवा. घटनांच्या असण्यापासून अलिप्त राहायला हवे. संसार जन्म मृत्यूपासून मुक्त राहायला हवे. घटनांच्या असण्यापासून अलिप्त राहायला हवे. संसार जन्म मृत्यूपासून मुक्त राहायला हवे. आपण सीमित आहो हा समज जायला हवा. आपण असीमशी जोडलेलो हा विश्वास हवा. आपण सीमित आहो हा समज जायला हवा. आपण असीमशी जोडलेलो हा विश्वास हवा. दृश्य विश्वातले एक आपण असेच वाटत राहते. छोटे अननश्वर आपण असेच सारे दिसते. दृश्य विश्वातले एक आपण असेच वाटत राहते. छोटे अननश्वर आपण असेच सारे दिसते. हाच समज जन्मापासून पक्का होत जातो. हेच तर अज्ञान आहे असे ज्ञानी म्हणतो. हाच समज जन्मापासून पक्का होत जातो. हेच तर अज्ञान आहे असे ज्ञानी म्हणतो. इंद्रियांना बरे वाटते त्याच्या मागे जातो. कल्याण त्यातच आहे या विश्वासाने जातो. इंद्रियांना बरे वाटते त्याच्या मागे जातो. कल्याण त्यातच आहे या विश्वासाने जातो. दृश्य विश्वाशी जोडून घेतो, घट्ट धरून ठेवतो. मग आत्म्याशी ओळख आपली सारी विसरून जातो. दृश्य विश्वाशी जोडून घेतो, घट्ट धरून ठेवतो. मग आत्म्याशी ओळख आपली सारी विसरून जातो.